मुंबई महापालिकेचं वातं सगळीकडे सुरू आहे. सगळीकडे वेगवेगळे राजकीय पक्ष आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बैठका सुरू आहेत आणि ज्या अंतिम याद्या आहेत त्याच्यावर चर्चा सुरू आहे. अशा आपल्याबरोबर आज आपल्याबरोबर संवाद साधायला आहेत रवी राजा, जे जवळपास 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये काम केलं. एक जाणकार सगळ्या सामान्य मुंबईकरांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ओळख आहे. रवी राजा हे अनेक वर्ष काँग्रेसबरोबर होते आणि काही कालावधीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप ची नवीन पद्धत आणि यापूर्वी काँग्रेसमध्ये इतकं वर्ष असल्यामुळे सध्या काँग्रेस ज्या स्ट्रॅटेजीने काम करत आहे त्याचे नेमके परिणाम काय होतील याबरोबर याविषयी आपल्याबरोबर ते संवाद साधणार आहेत. साहेब नमस्ते, आपलं स्वागत आहे. मुळात या सगळ्या गोष्टीमध्ये मला विचारायचं आहे की सध्याचं वातावरण कशा स्वरूपामध्ये तुम्ही पाहता? म्हणजे इतके वर्ष महापालिकेतलं काम केलं आहे, तुम्हाला अतिशय छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत मुंबईतल्या, तर सध्या मुंबईकरांचं मतप्रवाह काय येईल असं वाटतं? नाही, मतप्रवाह स्पष्ट आहे. आपण बघा की गेले असेंब्लीचे निवडणूक होते, त्याचे नंतर जे जनतेने मुंबईकरांनी जे कॉल दिलेला आहे, हां. त्या कॉलमध्ये भाजप महायुतीला जास्त जास्त प्रतिसाद आणि जास्त आमदार इकडे मुंबईमध्ये निवडून आलेले आहे. ते पॅटर्न रिपीट होणार आहे. मला असं वाटत आहे की गेले 1 वर्षामध्ये आदरणीय देवाभाऊचे नेतृत्वाखाली जे मुंबईसाठी जे काम केलेलं आहे, विकासाचे काम सगळे जागेवर, कोस्टल रोड आहे, तुमच्या अटल सेतू आहे, तुमच्या नवीन नवीन ब्रिजेस आहे, नवीन रोड आणि मेट्रो लाईन, हे गेम चेंजर आहे. आणि जे 2014मध्ये जेव्हा मुख्यमंत्री साहेब होते तेव्हा हे प्रकल्प सगळे जे राबवले देवाभाऊने पहिल्या टर्ममध्ये त्यांनी केलेलं आहे. तो 11 वर्षानंतर याचे परिणाम जे आहे मुंबईकरला माहीत आहे की विकासासाठी कोण आहे. हे फक्त भाजप महायुती जे आहे त्यांनी केलेलं आहे. आणि पूर्ण जे एक लाट जे आहे, मी जे ग्रासरूटमध्ये जे बघितलेलं आहे, आपण आता जिल्हा परिषदाने त्याचे निवडणूकचे रिझल्ट बघा, नगर परिषदचे ते बघा रिझल्ट, यामध्ये पूर्णपणे 80% जे आहे महायुती आणि जास्त जास्त भाजपचे निवडून आलेलं आहे. तर याचे रिपीट जे आहे मुंबईमध्ये होणार आहे आणि चांगला यश जे आहे भाजप नेतृत्वाखाली महायुतीचे महापौर मुंबईमध्ये बसणार आहे. नाही, पण तुम्हाला साधारणतः अंदाज काय आहे? भाजप आणि शिवसेना युती हे किती झाल्याने किती जागा जिंकतील असा एक अंदाज तुमचा आहे मुंबई महापालिके संदर्भात? मुंबईमध्ये जे भाजप आणि शिवसेना ते आता आपसामध्ये जे सीटाचे जे आहे चालू आहे. आणि मला असं वाटत आहे की 150+ नक्की येणार आहे. त्यामध्ये कोणाचे दुमत नाही आहे. नाही, पण हे ज्या पद्धतीने ठाकरे मराठीचा मुद्दा काढतायत, 2 ठाकरेंची पत्रकार परिषदेचा खूप गाजावाजा झाला, नेमकं काय परिणाम? मग ये मराठी मराठी मुंबई तुटणार आहे, हे सगळे जे आहे जे त्याचे जे डायलॉग्स आहे हे ते आता रिपीट बंद करायला पाहिजे. नवीन काही शोधा. जेव्हा वर्षानुवर्ष आम्ही जेव्हा महानगरपालिका जेव्हा आम्ही बघितलेलं आहे, एकच मराठी माणसाचं काय होणार, मुंबई आता वेगळं होणार, हे फक्त जे घोषणा आहे हे फक्त इलेक्शन पुरतात आहे. आणि मी एक स्पष्ट सांगितलं, मुंबईकरला माहीत आहे की जे बंधू ठाकरे बंधू जे सोबत आलेलं आहे, लोक विचारतात की तुम्ही एकाच घरामध्ये राहून सोडून कशासाठी गेले आणि परत कशासाठी आले. आणि जे जे वार्ता जे शब्द आदरणीय राज ठाकरे साहेबांनी जे सांगितलेलं आहे हे सगळ्या लोकांना आठवण आहे. मला त्यामध्ये बोलू इच्छितो नाही मी, बट लोकांना माहिती आहे की काय काय त्यांनी शिवसेना उद्धव UBTचे समोर काय काय बोललेलं आहे. तो लोकांना माहीत आहे हे ऑपॉर्च्युनिस्ट अलायन्स आहे. स्वतःचे अस्तित्व कायम करण्यासाठी हे एक अलायन्स आहे. मला आश्चर्य वाटत आहे की तुम्ही 25 वर्ष महानगरपालिकामध्ये सत्तेत राहून तुम्ही महानगरपालिकामध्ये काय केलं ते बोलत नाही, काय नाही सांगतात. लोक आता हिशोब मागत आहे की त्यांनी 25 वर्ष जे मुंबईचे वाटालू जे त्यांनी केलेलं आहे, लोक बघत आहे ना 25 वर्षामध्ये काय केले नाही, फक्त भ्रष्टाचार. स्वतःचे खिसा कसा भरायचा, स्वतःचे
घरी कोण कोणाला बोलवायच्या, असा जे त्याचे चालले होते लोकांना माहीत आहे आणि हे सगळे आम्ही पाहिलेलं आहे. सर मला एक विचारायचं आहे की 2 ठाकरेंना किती जागा मिळतील असं तुमचा एक अंदाज आहे? मला असं वाटत आहे की 50 क्रॉस करणार नाही. अच्छा. 100% मी आपलं सांगू इच्छितो की 50 क्रॉस करणार नाही. हे स्पष्ट एकंदरीत दिसत आहे आणि आमच्या जे आहे स्ट्राईक रेट इतकी चांगला आहे भाजप महायुतीच्या की सेंचुरीवर जाणार आहे. सेंचुरीच्या पार करून 150+ हे नक्की यामध्ये निवडून येणार आहे. मला असं वाटत आहे की जे बिहारमध्ये जे झालं ना हे मुंबईमध्ये होणार आहे. बरोबर. ते पॅटर्न जे बिहारमध्ये झाले होते ना ते जे रिपीट जे आहे मुंबईमध्ये 101% होणार आहे. आणि लोक आता काय ते मागत आहे की मुंबईच्या विकासात कोण करणार आहे, बरोबर. कोण केलेलं आहे, विकासामध्ये कोण बोलत आहे. हे फक्त तुम्ही असा गाजावाजा काय तुम्ही एकत्र बंधू आले तर काय यामध्ये गाजावाजा तुम्ही करायचा. जेव्हा तुम्ही गडी सोडून गेले ते त्यामध्ये तुम्ही गाजावाजा बदवलं नाही तुम्ही. बरोबर आहे. साहेब मला एक विचारायचं आहे की काँग्रेसचं काय चाललंय खरं? कारण की तुमची इतके वर्ष तिथे संबंध होते. आत्ता काँग्रेस ना वंचित बरोबरच घेते सर स्पष्ट, शरद पवार राष्ट्रवादीला सोबत घेत नाही या, UBT बरोबर आता गेलं नाही या. तर मुस्लिम आणि दलित हे जो काँग्रेसचा एक हक्काचा मतदार आहे तो परत त्यांच्याकडे वळेल असं दिसतं. तुमचं काय नाही, अनालिसिस? तुम्ही जे बोलतात मुस्लिम आणि दलित आता काँग्रेसच्या सोबत नाही आहे. त्यामध्ये बऱ्याच लोक आता भाजप आणि महायुतीच्याकडे ते फिरलेलं आहे. आणि एक मी आपल्याला सांगू इच्छितो की काँग्रेसला तुम्ही सिरियसली घेऊ नका. काँग्रेसचं असं आहे की लोकांना माहीत पडलं आता की जे काँग्रेसच्या सोबत जाणार त्याचे नैया पार होणार नाही. ते स्वतः बुडलेलं आहे आणि जे सोबत जाणार त्याला बुडवणार. हे लोकांना आता सगळे पक्षाला माहीत पडलेलं आहे. काँग्रेस किती जागा घेईल असं तुमचा अंदाज आहे? मला आता डबल फिगरमध्ये जायला मला वाटत नाही ते डबल फिगर क्रॉस करणार आहे असं एकंदरीत दिसत आहे. 10च्या आत येतील? 100% बघा तुम्ही निकाल बघा. जेव्हा 16 तारीखला येणार आपण परत भेटूया तेव्हा आपल्याला माहीत पडणार. बरोबर. नाही पण ओव्हरऑल काँग्रेस इतकं मोठं मेजर डॅमेज का होईल? डॅमेज असा आहे की विजन नाही आहे, नेतृत्व नाही आहे. काँग्रेस जे गेले 2-3 वर्षामध्ये लोकांसाठी काय केले दिसत आहे काय? काँग्रेसचे आता सांगा मुंबईमध्ये 3 वर्षामध्ये 22च्या नंतर कुठे झेंडे दिसत आहे? ते काँग्रेसने आपले स्वतःचे लोकाला जे लोक चांगले लोक आहे त्याला कसा दाबवायचा आहे, त्याला पुढे यायचं नाही. आणि हे सगळे जे कारस्थान आहे हे कारस्थान असं आहे की माझा जबाबदार. तुम्हाला कोविडच्या एक मी सांगू इच्छितो की उद्धव साहेबने सांगितलं होते की माझा परिवार माझा जबाबदार. हे फक्त त्या सीमित आहे. हे परिवारवाद आहे. त्याचे परिवारमध्ये कोण कोण राहणार आहे, कोण आमदार बनणार आहे, कोण नगरसेवक बनणार आहे, असं एकंदरीत जे काँग्रेसच्या वाताला कोण जबाबदार असं वाटतं? ते काँग्रेस जबाबदारी ते दिल्लीमध्ये जे बसले नेते ते जबाबदार आहे आणि सोबत मुंबईमध्ये जे बसले ते जबाबदार आहे. सगळ्याला माहीत आहे की जबाबदार कोण आहे. मुंबईचे अध्यक्ष जे आहे ते जबाबदार आहे आणि त्याच्यासोबत ते दिल्लीमध्ये जे नेतृत्व आहे ते नेतृत्व आता असा एकंदरी नेतृत्व एकदम फिसकटलेलं आहे. या नेतृत्वाला खंबीर कोणी नाही आहे. तर या नेतृत्व जे आहे काँग्रेसच्या आता तुम्ही मला असं वाटत आहे की कोणी त्याच्यासोबत जायला तयार नाही आहे. आता एकंदरीत जेव्हा तुम्ही बघतात आंबेडकर साहेबाचे मी ते वंचित आंबेडकर साहेबाचे मी बघितलं, शरद पवार साहेबाचे मी बघितलं, हे त्याचे कमेंट्स बघितलं, तर कोणी सिरियसली त्याच्यासोबत जायला तयार नाही आहे. तर तुम्ही फार त्याला सिरियसली घेऊ नका आणि घ्यायला नाही पाहिजे असं माझं मत आहे. रविराजे साहेब आपण सगळं मनमुराद चर्चा केली. शेवटचे 2 प्रश्न मला मुंबईच्या संदर्भात तुम्हाला विचारायचे. MIM आणि समाजवादी पार्टी नेमका किती इम्पॅक्ट करेल अल्पसंख्याक समुदायामध्ये? तुमचं ॲनालिसिस काय? आता असं आहे की ॲनालिसिस MIM आणि समाजवादी वेगवेगळे लढणार आहे आणि हे जे लोक आहे हे आता त्याच्यासोबत तिसरा जे पार्टी आहे मायनॉरिटीचे जे पार्टी आहे आता तिसरं आहे काँग्रेसचं. तो जे इम्पॅक्ट आहे मला असं वाटत नाही जास्त काय इम्पॅक्ट होणार आहे. मायनॉरिटीच्या जे लोक आहे
त्याला माहीत पडलं आहे की हे जे पक्ष आहे ते पक्ष मुंबईसाठी काय करणार नाही आहे आणि त्यासाठी काही जे मत आहे ते महायुतीच्या यामध्ये ते येणार आहे. साहेब, अल्पसंख्याक समुदाय विशेषतः मुस्लिम समुदाय जो आहे तो कुणाच्या बाजूने कौल देईल असं वाटतं, उभाठा की काँग्रेस? कारण की भाजपाबरोबर तो किती याविषयी मी स्वतः डाऊटफुल आहे. नाही नाही, ते असं आहे की जास्त आता मायनॉरिटीच्या जे आज जे नेते आहे ते उभाटा आहे. ते मायनॉरिटीच्यावर जास्त ते आता केंद्रित आहे. काँग्रेस हक्काचं गेले. काँग्रेसच्या ते आहे आता काय लोकाला माहीत पडले आहे मायनॉरिटीमध्ये की काँग्रेस सिरियसली काय घेत नाही आहे. तर त्यासाठी आता जे मायनॉरिटीचे जे सगळे जे घेतलेलं आहे ते आता शिवसेना उभाटा आहे आणि उभाटा जास्त जे आहे मायनॉरिटीच्या वोटावर आता ते जास्त वोट मायनॉरिटीच्या ते तेव्हा कसं मिळणार आणि त्याच्यावर अवलंबून आता उभाटा मायनॉरिटीचे अवलंबून आहे असं एकंदरीत जे चित्र आहे मुंबईमध्ये झालेलं आहे. पण राज ठाकरे सोबत असल्यामुळे काही फटका बसेल. आता असं आहे की उभाटाला माहीत आहे ना की राज ठाकरे साहेब जे आता मनसेसोबत आलेला आहे आता त्याची भाषा काल बघा तुम्ही कसा त्याने बोलले आहे, पिटेंगे मारेंगे घुसा मारेंगे. हे सगळे मुंबईकरला हे पाहिजे काय? तुम्ही विजन काय ते सांगा ना. विजन सांगत नाही. हां, पिटेंगे मारेंगे हे एकत्र फक्त उत्तर भारतीयाला बाकी लोकाला गुजरातीला हे सगळे लोकाला धमकी देणारे हे जे पार्टी आहे हे मुंबईकर बघत आहे आणि ते मराठी माणसं जे आहे ते बघत आहे की मुंबईसाठी कोण चांगला करणार, कोण डेव्हलपमेंट आणि मुंबईचे नेक्स्ट 10 वर्षासाठी विजन काय. ते विजन भाजपकडे आहे, महायुतीकडे आहे. त्याचे विजन याच्याकडे नाही आहे. सांगा, ते काय सांगू शकत नाही डेव्हलपमेंटचे बद्दल. तो यामध्ये असं आहे की बाकीचे जे आहे लोक काँग्रेस राहू द्या की बाकीचे अलायन्स जे उभाटा या मनसे त्यामध्ये असा एकंदरीत आहे फाईट आता त्याचे आपसात आहे आणि मुंबईकर बघत आहे की हे असं राजकारण करणारे लोकाला मुंबई कधीही साथ देणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. धन्यवाद. आपल्याबरोबर मुंबई महापालिकेमध्ये जे सध्याचं राजकारण सुरू आहे यामुळे नेमकं कोणत्या पक्षाला किती साधारणतः मतं मिळू शकतात, जागा जिंकू शकतात आणि मुळात अल्पसंख्याक समुदाय, दलित समुदाय जो हक्काचा काँग्रेसचा होता तो कुठे डायव्हर्ट होऊ शकतो, भाजपाचं साध्य काय होऊ शकतं, शिवसेना काय साध्य करू शकते याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे रविराजा साहेबांनी. धन्यवाद साहेब. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बाईकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.